कुवेत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। कुवेतचे अमीर शेख मिशल अल अहमद अल जबेर अल सबाह यांनी त्यांना हा सन्मान दिलेला आहे। मोदींना कोणत्याही देशाकडून मिळणारा हा 20वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या कुवेत दौऱ्यावरती गेले। तिथे त्यांना ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार कुवेतचा नाईटहुड ऑर्डर आहे। हा पुरस्कार राष्ट्रप्रमुख आणि परदेशी राज्यकर्ते आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचं प्रतीक म्हणून दिला जातो। यापूर्वी हा पुरस्कार बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश या परदेशी नेत्यांना देण्यात आलेला आहे। तत्पूर्वी पंतप्रधान मोदींचे अमीर यांच्या राजवाड्यातील बायन पॅलेसमध्ये स्वागत करण्यात आलं। तिथे त्यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं। पंतप्रधान मोदींच्या आधी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1981 मध्ये कुवेतला गेल्या होत्या। 4 दशकांनंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच कुवेतचा दौरा आहे। तर हा सन्मान मिळणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत। चित्रपट पाहायला जाणारे बहुसंख्य लोक पॉपकॉर्न खरेदी करत असतात। पॉपकॉर्न खात चित्रपटाचा आनंद घेतात। मात्र लोकांचा हा आनंद आता महागणार आहे, कारण जीएसटीचा भार आता पॉपकॉर्नवर सुद्धा पडणार आहे। त्यामुळे पॉपकॉर्न आता महाग होणार आहे। राजस्थानच्या जैसलमेर इकडे जीएसटी परिषदेची 55वी बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत पॉपकॉर्नवरती कर लावण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला। परिषदेने पॉपकॉर्नच्या चवीनुसार त्यावरती कर आकारण्याचा निर्णय घेतलाय। याचाच अर्थ वेगवेगळ्या फ्लेवरच्या पॉपकॉर्नवरती वेगवेगळा जीएसटी आकारता येणार आहे। मीठ आणि मसाल्यांचा वापर करून तयार केलेले पॉपकॉर्न जे पॅक केलेलं नसेल आणि ज्यावरती लेबल नसेल त्यावरती 5% जीएसटी आकारता येणार आहे। दुसऱ्या बाजूला मीठ आणि मसाला वापरून तयार केलेलं तेच पॉपकॉर्न पॅक केलं आणि त्यावरती लेबल लावलं असेल तर पॅकेज्ड फ्लेवर्ड पॉपकॉर्न म्हणून त्यावरती 12% जीएसटी आकारता येणार आहे। साखर आणि फ्लेवर वापरलेले पॉपकॉर्न आणखीन महाग होणार आहेत। कॅरमल सारख्या साखरेपासून तयार केलेले पॉपकॉर्न शुगर कन्फेक्शनरी श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेले असून त्यावरती 18% जीएसटी आकारता येणार आहे। त्यामुळे आता थिएटरमध्ये चित्रपट पाहायला जाताना पॉपकॉर्नचा आस्वाद घ्यायचा असेल तर खिसा हलका करावा लागणार आहे। सध्या राज्यामध्ये कृषी प्रदर्शनांना सुरुवात झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये प्रदर्शनांना चांगला प्रतिसाद मिळतोय। सोलापुरातील कृषी प्रदर्शनामध्ये शेतीविषयक अवजारं, माहिती आणि बियाणांसह राधा म्हशीची जोरदार चर्चा आहे। सोलापुरातील कृषी प्रदर्शनात सध्या राधाची जोरदार चर्चा आहे। ही राधा म्हणजे जगातील सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा करण्यात येतोय। साताऱ्याच्या मान भागातून आलेले अनिकेत बोराटे यांची ही म्हैस आहे। अवघ्या 3 फूट उंचीची आणि 6 फूट लांब असलेली ही म्हैस कृषी प्रदर्शनाचं आकर्षण ठरते। राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्याला आपल्या मोरा जातीच्या म्हशीला जन्मला आहे। तिचे खास वैशिष्ट्य म्हणजे जी उंची आहे ना ती 3 फूटच आहे। छोट्या गाय वगैरे आपल्याला पाहावयास भेटतात, पण ह्या लहान म्हशीमध्ये तर असं वाटतं की आपल्याकडेच आहे पहिल्यांदा। प्रदर्शनातील लाडक्या राधाला तब्बल 3.5 लाख रुपयात विकत घेण्यासाठी तयारी दाखवण्यात आली आहे। मात्र कितीही किंमत आली तरी आम्ही राधाला विकणार नसल्याचं तिच्या मालकांनी सांगितलंय। या राधाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठी गर्दी करतायत।